विचार करा, हिंदू पंचांगानुसार असा एखादा महिना येतो ज्याची जबाबदारी घ्यायला म्हणजे ज्याचं स्वामित्व स्वीकारायला एकही देवता तयार नसते. मग अशा महिन्याचं नेमकं होतं तरी काय? इंटरेस्टिंग वाटतंय ना? आजच्या आपल्या या विश्लेषणात आपण याच एका गूढ आणि अतिशय रंजक विषयावर बोलणार आहोत. चला तर मग सुरू करूया. महाराष्ट्रातल्या बीड जिल्ह्याजवळ माजलगावच्या परिसरात एक अतिशय रहस्यमयी आणि तितकंच पवित्र असं ठिकाण दडलंय, पुरुषोत्तमपुरी. हे बघा, हे ठिकाण म्हणजे नुसतं मंदिर नाहीये, तर हा पौराणिक कथा, खगोलशास्त्र आणि थेट 13व्या शतकातल्या वास्तुकलेचा एक अद्भुत संगम आहे. आज आपण याच लपलेल्या खजिन्याबद्दल जाणून घेणार आहोत. थेट 13व्या शतकातला हा वारसा आजच्या काळातही इतका का महत्वाचा आहे हे तुम्हाला आज नक्कीच उलगडेल. थोडक्यात सांगायचं तर आज आपण काय काय पाहणार आहोत ते बघूया. अधिक मासाचं रहस्य, चक्रतीर्थाच्या कथा, इथली वास्तुकला आणि पाण्यावर तरंगणाऱ्या विटा, पाषाणातला इतिहास, आजच्या काळातली भक्ती आणि शेवटी तिथे जाण्याचं नियोजन कसं करायचं हे सगळं आपण कव्हर करणार आहोत. सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून. अधिक मासाचं नेमकं रहस्य काय आहे? आता धोंडे महात्म्य या ग्रंथानुसार पाहिलं तर वर्षातल्या 12 महिन्यांचे 12 देवस्वामी ठरलेले आहेत. पण खगोलशास्त्रीय गणितातून जेव्हा एखादा 13वा जास्तीचा महिना तयार होतो तेव्हा काय, कुणीही देव याचं स्वामित्व घ्यायला तयार नव्हतं. यालाच आपण मलमास किंवा धोंड्याचा महिना म्हणतो. जेव्हा कुणीच तयार नव्हतं तेव्हा साक्षात भगवान विष्णूंनी स्वतः महिना आनंदाने स्वीकारला आणि म्हणूनच याला पुरुषोत्तम मास असं नाव पडलं. साहजिकच या विशिष्ट काळात भगवान पुरुषोत्तमाच्या दर्शनाला एक वेगळंच आणि खूप मोठं आध्यात्मिक महत्त्व प्राप्त झालंय. आणि हा अधिक मास दर 3 वर्षांनी येतो. बरं, जेव्हा हा महिना येतो ना, तेव्हा पुरुषोत्तमपुरीमध्ये नुसती जत्रा नाही तर एक महायात्रा भरते. देशभरातून लाखो भाविक इथे येतात. गोदावरी नदीत स्नान, दानधर्म, हरिनाम सप्ताह आणि महाप्रसादाची रेलचेल असते. हा लाखो भाविकांचा आकड्यात सांगतो की या जागेत किती प्रचंड ऊर्जा आणि महत्त्व दडलेलं आहे. चला आता वळूया दुसऱ्या भागाकडे, चक्रतीर्थाच्या काही रंजक आख्यायिका. तुम्ही जर या स्थळाचा कालखंड पाहिलात ना तर खरंच थक्क व्हायला होतं. अगदी प्राचीन काळाचा विचार केला, जेव्हा हा सगळा भाग दंडकारण्य म्हणून ओळखला जायचा, तेव्हा भगवान विष्णूंनी पुरुषोत्तम अवतार घेऊन शार्दूल नावाच्या राक्षसाचा वध केला होता अशी कथा आहे. त्यानंतर थेट इसवी सन 1310 मध्ये यादव काळात मंत्री पुरुषोत्तम यांनी इथे हे भव्य मंदिर बांधलं. पुढे 1980च्या दशकात देवस्थान विश्वस्त संस्थेची स्थापना झाली आणि आता सध्या काय चाललंय तर चक्क पुरीच्या जगन्नाथ मंदिरासारखा इथे एक महाजीर्णोद्धार सुरू आहे. म्हणजे प्राचीन काळापासून ते आजपर्यंतचा हा प्रवास खरोखरच विलक्षण आहे. इथली एक विशिष्ट परंपरा आहे. दर्शन घेण्याचा एक ठरलेला क्रम आहे. आख्यायिका अशी आहे की शार्दूल राक्षसाचा वध केल्यानंतर भगवान विष्णूंनी आपलं सुदर्शन चक्र गोदावरी नदीच्या ज्या पाण्यात धुतलं ते ठिकाण चक्रतीर्थ म्हणून ओळखलं जाऊ लागलं. त्यामुळे होतं काय की भाविक सगळ्यात आधी गोदावरीत स्नान करतात, मग चक्रतीर्थाचं दर्शन घेतात आणि त्यानंतरच मुख्य मंदिरात जाऊन भगवान पुरुषोत्तमाच्या दर्शनाला जातात. अशी श्रद्धा आहे की या क्रमाने दर्शन घेतल्यास एक अवर्णनीय असं आध्यात्मिक समाधान मिळतं. आता येऊया तिसऱ्या आणि सगळ्यात कुतूहल वाढवणाऱ्या भागाकडे. इथली वास्तुकला आणि पाण्यावर तरंगणाऱ्या विटा. हे जे मंदिर आहे ना, ते 13व्या शतकातल्या हेमाडपंथी स्थापत्यशैलीचा एक अतिशय उत्तम नमुना आहे. पूर्वेकडे तोंड असलेलं हे मंदिर, याच्या गाभाऱ्यात काळ्या पाषाणात कोरलेली भगवान पुरुषोत्तमाची जवळपास 3 फूट उंचीची मूर्ती आहे. या मूर्तीचं सौंदर्य अगदी पाहण्यासारखं आहे. हातात शंख, चक्र, गदा आणि पद्म. पाहता क्षणी आपल्याला सावळ्या विठ्ठलाची आठवण येते. हे रूप इतकं मनमोहक आहे की भाविक अगदी भारावून जातात. आता एक आश्चर्याची गोष्ट सांगतो. तुम्ही कधी विचार केलाय का की विटा चक्क पाण्यावर तरंगू शकतात? ऐकून अजिबात विश्वास बसत नाही ना, पण असं म्हणतात की या मंदिराच्या बांधकामात ज्या काही विटा वापरल्या गेल्या आहेत त्यातल्या काही विटा खरोखर पाण्यावर तरंगतात. अशी इथली एक खूप दृढ श्रद्धा आणि मान्यता आहे. आजच्या काळातही स्थापत्यशास्त्र आणि इतिहासाच्या दृष्टीने हा एक खूप मोठा कुतूहलाचा विषय आहे. एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी की मुख्य मंदिरात तुम्हाला फक्त भगवान पुरुषोत्तमाची मूर्ती दिसेल, पण त्याच्या अगदी शेजारीच असलेलं त्रिवेणी संगम मंदिर मात्र थोडं वेगळं आहे. इथे तुम्हाला एकाच ठिकाणी 4 फूट उंचीची वरदविनायक गणपतीची मूर्ती, माता पार्वतीच्या पादुका आणि सहलक्षेश्वर महादेवाची शिवपिंड असा एक अद्वितीय संगम पाहायला मिळतो. आणि सगळ्यात विशेष म्हणजे काय माहितीये, या गाभाऱ्याची रचना हुबेहूब वृंदावनातल्या कृष्ण मंदिरासारखी केली गेलीये असं मानलं जातं. आपला चौथा भाग आहे थेट पाषाणात कोरलेला इतिहास. कारण हे सगळं फक्त पुराणापुरतं मर्यादित नाहीये. हे बघा, इथे फक्त आख्यायिका नाहीत तर भक्कम ऐतिहासिक पुरावेही आहेत.
इसवी सन 1310च्या सुमारास म्हणजे यादवकालीन राजा रामचंद्र यादव यांच्या काळातला एक अतिशय मोठा आणि प्रचंड जड असा ताम्रपट इथे सापडला होता. या ताम्रपटावर अगदी स्पष्टपणे लिहिलंय की मंदिरासाठी जमीन दान देण्यात आली होती. आणि हा काही नुसता दावा नाहीये बरं का. आजही हा अत्यंत महत्वाचा ऐतिहासिक दस्तावेज उस्मानिया विद्यापीठात अतिशय सुरक्षितपणे जतन करून ठेवलेला आहे. कधीकधी निसर्गही आपल्याला इतिहास उलगडायला मदत करतो. एकदा काय झालं, गोदावरी नदीचं पात्र पूर्ण कोरडं पडलं होतं आणि तेव्हा त्या नदीच्या तळाशी चक्क अनेक पुरातन अवशेष आढळून आले. कोरीव दगड, घडीव शिळा, काही स्तंभ आणि सतीची शिळासुद्धा तिथे सापडली. एवढंच नाही तर एका प्राचीन घाटाचे अवशेषही समोर आले. इतिहास संशोधकांच्या मते हे सगळं यादव काळापेक्षाही जुनं असू शकतं. यावरून आपण फक्त कल्पना करू शकतो की हे स्थळ प्रत्यक्षात किती प्राचीन असेल. आता वळूया 5व्या भागाकडे, इथली भक्ती परंपरा आणि सध्या सुरू असलेला आधुनिक जीर्णोद्धार. इतिहास कितीही जुना असला ना तरी तो टिकवून ठेवायला माणसांचीच साथ लागते. आणि ती भक्तीची परंपरा इथे अखंड सुरू आहे. इथे भक्त पूर्णाश्रम स्वामींचं मठ आहे. भजनी मंडळींचे सतत चालणारे प्रयत्न आणि विशेष म्हणजे 1980 मध्ये बाबूराव सहदेव गोळेकर यांनी स्थापन केलेली देवस्थान संस्था, या सगळ्यांचा खूप मोठा वाटा आहे. आजही अधिक मासात अब्बड परिवाराकडून भाविकांसाठी मोफत महाप्रसादाची सेवा अगदी अविरत चालवली जाते. या सगळ्याची दखल घेऊनच आता राज्य शासनानेही या स्थळाचा विकास आराखडा मंजूर केला आहे. आणि याच विकासाचा एक अतिशय महत्त्वाचा टप्पा म्हणजे सध्या इथे सुरू असलेला महाजीर्णोद्धार. जुनं मंदिर साहजिकच थोडंच जीर्ण झालं होतं, म्हणून आता शासनाच्या तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत कोट्यावधी रुपये खर्च करून एक अतिशय भव्य पुनर्विकास प्रकल्प हाती घेतलाय. सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे हे संपूर्ण काम थेट पुरीच्या जगन्नाथ मंदिराच्या धर्तीवर चाललंय. याचा अवाढव्य विस्तार पाहिला की अक्षरशः डोळे दिपून जातात. हा सगळा खटाटोप यासाठीच आहे की आपला हा अनमोल वारसा पुढच्या अनेक शतकांसाठी असाच दिमाखात उभा राहावा. आता शेवटचा आणि अगदी प्रॅक्टिकल भाग. जर तुम्हाला इथे भेट द्यायची असेल तर नियोजन कसं करायचं? इथे पोहोचणं तसं खूप सोपं आहे. रस्तेमार्गे जायचं असेल तर माजलगावपासून ही ठिकाण फक्त 22 किलोमीटरवर आहे. बीड, परळी, गेवराई किंवा अंबाजोगाईहून तुम्ही सहज पोहोचू शकता. विशेष म्हणजे अधिक मासात जेव्हा खूप गर्दी असते तेव्हा राज्य परिवहन मंडळाकडून जास्तीच्या बसेस सोडल्या जातात. आणि जर तुम्हाला रेल्वेने यायचं असेल तर परळी, वैजनाथ, जालना आणि छत्रपती संभाजीनगर ही जवळची प्रमुख रेल्वे स्थानकं आहेत. तिथून पुढे तुम्ही गाडी करून सहज येऊ शकता. आता प्रश्न असा आहे की इथे कधी जावं? तर हे पूर्णपणे तुमच्यावर अवलंबून आहे. जर तुम्ही अधिक मासात गेलात तर तुम्हाला ती प्रचंड मोठी यात्रा, तो धार्मिक उत्साह आणि लाखो भाविकांची ती अफाट ऊर्जा अनुभवता येईल. पण समजा तुम्हाला गर्दी नकोय, तुम्हाला एकदम शांत, प्रसन्न आणि निसर्गरम्य वातावरणात या प्राचीन वारशाचा अनुभव घ्यायचा आहे, तर तुम्ही इतर कोणत्याही दिवशी इथे नक्कीच भेट देऊ शकता. गोदावरीच्या काठावर असलेली ती शांतता ना, ती मनाला एक वेगळीच उभारी देते. शेवटी आपण याला प्रश्नावर थांबूया. पुरुषोत्तमपुरीचा हा प्रवास तुम्हाला केवळ प्राचीन इतिहासाची पानं उलगडायला मदत करेल की तुमच्यात एक सखोल आध्यात्मिक जागृती घडून आणेल? खगोलशास्त्र, इतिहास, वास्तुकला आणि अढळ श्रद्धा या सगळ्यांचा हा जो अद्भुत संगम आहे तो नक्कीच आपल्याला खूप काही शिकवून जातो. या सगळ्याचा अनुभव घेणं, हा वारसा समजून घेणं हे खऱ्या अर्थाने एक समृद्ध करणारं पाऊल आहे. आजच्या या विश्लेषणात आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया अशाच एका रंजक विषयासह.